ज्याची बर्थडे नंबर 8, 17, 26 आहे यांना 2026 हे वर्ष कसं जाणार आहे. 2026 ची बेरीज केली तर नंबर 1 येतो. नंबर 1 हा सूर्याचा मानला जातो. सूर्य हा प्रकाश देणारा आणि 8 हा शनीचा नंबर म्हणजे अंधार असा मानला जातो आणि पिता पुत्राचा सुद्धा नंबर मानला जातो. सूर्य आणि शनी हे पिता पुत्राचं नातं सुद्धा आहे. त्यामुळे येणारं वर्ष तुम्हाला त्रासदायक आहे का तर नाही. नक्कीच थोडा त्रास होईल पण वडील आपल्या मुलाचं कधीच वाईट करत नाही. त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला मे नंतर पाहायला मिळतील. स्पेशली जी लोक खूप हार्डवर्क करतील, आत्मविश्वासाने काम करतील. आळस खूप येईल पण आळस न ठेवता कामाकडे लक्ष देणे, स्वतःची एक्सरसाइज करणे, स्वतःच्या कामाकडे लक्ष देणे. काही ठिकाणी इथे तुमच्या बॉसशी किंवा वडीलधाऱ्या लोकांशी इथे काही गोष्टी पटणार नाही किंवा असं थोडंसं मतभेद होतील पण तसं करायचं नाहीये. आपल्याला यावर्षी माहीत असलं पाहिजे की सूर्याचं इथे वर्ष आहे. त्यामुळे आपण समाधानकारी चांगली उत्तरं देणं, शांत राहणं, आत्मविश्वास खूप ठेवणं, हट्टीपणा थोडंसं सोडणं. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही कधी कधी हट्टी राहिलात खूप जास्त हट्टीपणा करता. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला हट्टपणा सोडावा लागेल, आळस सोडावा लागेल तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. काही लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटी, न्यू बिझनेसच्या पण योग आहेत. पण एक लक्षात ठेवा की इथे तुम्हाला लक्ष ठेवायचंय, गोंधळ करायचा नाही. कुठलीच गोष्ट करताना घाई आणि गोंधळामध्ये डिसिजन घ्यायचा नाही. या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच 8, 17, 26ला चांगलं वर्ष जाणार आहे. एक लक्षात घ्या, कष्ट केल्यानंतर नक्कीच चांगले दिवस येतात आणि हाच शनी शिकवतो. कर्म करा, फळ नक्की मिळेल आणि भरभरून मिळेल. तसंच काही दिवस मे महिन्यापर्यंत तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील, त्याच्यानंतर नक्कीच चांगले दिवस येतील. त्याचबरोबर फॅमिली लाईफ सुद्धा चांगली असेल. स्वतःच्या हेल्थची काळजी घेणे, फॅमिलीची हेल्थची काळजी घेणे हे तुमचं मोठं काम असेल. त्यामुळे ब्लड टेस्ट करणे किंवा तुम्ही एक्सरसाइज करत नसाल तर तुम्हीही करा. घरातल्यांचीही काळजी घ्या, मुलांची स्पेशली काळजी घ्या. इथे तेही दिसतंय. संबंध तुमचे खूप चांगले असणार आहेत. असं तसं तुम्ही तुमच्या हस्बंडचे वाईफ असतील, मुलं असतील यांची खूप काळजी घेता. त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पण जास्त पॉझिटिव्ह होऊ नका. जास्त अति काळजी घेऊन पण तुम्ही कधी कधी लोकांना बर्डन करता. त्याचबरोबर कधी कधी स्पष्ट बोलता किंवा एकदम पटकन बोलता की लोकांना रूढ वाटतं. त्यामुळे शब्दाकडे सुद्धा लक्ष चांगलं द्या, स्पेशली ऑफिसमध्ये आणि मोठ्या लोकांशी घरामध्ये बोलत असताना. तुम्ही नोकरीमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत. घर, फ्लॅट, घराचं काही बांधकाम असेल त्यामध्ये सुद्धा पैसे गुंतवू शकतात, त्यातही खूप चांगलं आहे. तब्येतीची काळजी घेणं त्यातही सगळ्या गोष्टी चांगल्या. उपाय काय दिलेले तेही करा. सगळ्या गोष्टी छान होणार आहेत. मन शांत ठेवा, हार्डवर्क करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. येणारं वर्ष तुम्हाला सगळ्यांना पुन्हा खूप चांगलं जावं, आरोग्यदायी आणि धनसंपत्ती तुमच्याकडे नक्की येऊ ही सदिच्छा. बेस्ट ऑफ लक. खाली ब्रेसलेट देते ते नक्की घ्या, खाली कमेंट करा आणि पुन्हा एकदा येणाऱ्या वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.